झाड दिसलं की शिंदे वहिनी वरती आहेत की काय हे बघायला मी उत्सुक असतो. नाही पण रुपेरी वाळू तर माडांच्या बनात ये ना असं त्या वहिनी म्हणाल्या. आता रेणुका मुळे वहिनी काय म्हणतात बघूया. चला त्यांच्या घरात जाऊ. नमस्कार. पाऊस आला की काय? पाणी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. रेणुका निलेश मुळे. कोणामुळे? निलेश मुळे. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही आई. नमस्कार. हे बाबा. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा वेदांत आणि हा लहान मुलगा नंदन. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर? माहेर तळेगावला. तळेगाव दाभाडे पुण्याच्या जवळ. पुण्याच्या. आई बाबा काय करायचंय? आई बाबा कंपनीत सर्व्हिसला होते. आता त्यांची रिटायरमेंट झाली. आता ते कलरिंगचं काम करतात. बरं. आणि आई? आई केटरिंगचं करते. केटरिंगचं. बरं तुम्ही काय करता? मी सध्या तरी घरी असते पण घरी माझा केटरिंगचा व्यवसाय आहे आता. आता पण? हो. आता आईकडे केटरिंग होतं. आता सासरी पण केटरिंग? सासरी पण. कसं काय हो वहिनी? माझं रिसेप्शन झालं होतं लग्नाचं तर त्यामध्ये बऱ्याच जणांची अशी इच्छा होती की आम्ही केटरिंग सुरू करावं. त्याच्यात जे त्यांनी पदार्थ खाल्ले होते ते सगळ्यांना आवडले आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती की आम्ही सुरू करावं. ते केलं? हां ते सुरू केलं आम्ही. वर्षभराने सुरू केलं. बरं मला सांगा जेव्हा लग्न तुमचं झालं तेव्हा सासरची माणसं तर तुम्हाला कोणी माहिती नव्हती? नाही. मग टेन्शन आलं होतं का? हो खूपच टेन्शन. कारण की माझ्या सासूबाईंना ॲक्च्युली 4 बहिणी आहेत आणि 3 भाऊ आहेत आणि तसं सासऱ्यांकडचे वेगळेच आहेत. खूप मोठं कुटुंब आहे म्हणजे वहिनी. हो भरपूर. जर मिस्टरांना बोलवा आता. आहो. नमस्कार. नमस्कार. लग्नानंतर तुमचा व्यवसाय खूप मोठा झाला. हो. हां. हो. आणि एका वेळेला हजार मंडळी सुद्धा जेवू शकतील एवढी शक्ती तयार झाली. नक्कीच. कशी काय झाली? रेणुकेची कृपा. रेणुका म्हणजे? कुलदैवत रेणुका आहे म्हणून तिची कृपा. तिची कृपा. आणि नंतर हिची सुद्धा. लग्नानंतरच बिझनेस सुरू केला. हो का? हा. पण साधारणतः वहिनी काय काय जबाबदाऱ्या सांभाळतात? घरातल्या सगळ्या जबाबदारी ती सांभाळते. आणि मग तुमची धावपळ बाहेरची असते? हा माझी भाईची आहे बाहेरच. आणखी काय वहिनींबद्दल काय सांगणार? सुंदर आहे, व्यवस्थित आहे, चिडते. हो. पण जेवढ्या वेळेत चिडते त्याच्या दुप्पट वेळेत ती एकदम शांत बड होते. का चिडता हो? नाही काही काही गोष्टी अशा असतात की त्याच्यावरून चिडतो. आणि काही वेळेला कामाचं प्रेशर कधी जास्ती आलं तर माणूस चिडू शकतो. म्हणून चिडता. नाहीतर असं काय मनात नंतर असं काही म्हणत नाही. बरं घरातली माहिती यांना सगळी असते का? बऱ्यापैकी. काय हो? नाही घर लहान आहे त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे. बरं जिथे बसलोय तिथे एक फ्रेम आहे. हो. त्यामध्ये फुलं किती आहेत? 6. चला अभिनंदन. पहिलं उत्तर आलेलं आहे. थँक्यू. सोपा प्रश्न विचारला गेला. आता वहिनी तुम्ही सांगा मिस्टरांनी साखरपुड्याला कोणतं गिफ्ट दिलं होतं तुम्हाला? घड्याळ. चला अभिनंदन. हे सुद्धा उत्तर बरोबर आलं. आणि आता तुम्ही सांगा वहिनींना आवडत नसलेली भाजी कोणती? कारल्याची. सगळ्यांच्या आवडी जपतात. सगळ्यांच्या भाज्या त्यांच्या ऑर्डरप्रमाणे करून देतात. पण वहिनींची भाजी कधीही त्यांनी केलेली नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तीच भाजी आज घरात केलेली आहे आणि ती आहे फ्लॉवरची भाजी. ती त्यांना बिलकुल आवडत नाही. बरोबर ना वहिनी? हो. हे कारलं कुठून आणलं त्यांनी मध्येच? कारलं मला जास्ती आवडतं. त्यांना स्वतःलाही फ्लावर आवडत नाही. चला पण आज हे उत्तर चुकलेलं आहे. आता वहिनी तुम्ही माझ्याशी गप्पा मारायच्या, इंग्लिश शब्द वापरायचा नाही. इथे जेव्हा गरम होतं तेव्हा तुम्ही काय करता? पंखा लावतो. पंखा लावता. आणि मग फिरायला जाताना? फिरायला जाताना काही नाही, छत्री वगैरे घेऊन जातो. बरं मग भाजीसाठी जे लागतं ते वाटण वगैरे आता कसं करता तुम्ही? लागतं का की वाटण लागतच नाही? लागतं ना. मग ते कशावर करता? गप्पच राहिले तो वहिनी. पुढे वेळच संपली कारण त्या बोलतच नाहीयेत. काय झालं वहिनी? अचानक दाताखाली फ्लॉवरची भाजी आली का? नाही तुम्ही एकदम मराठी शब्द सांगितले. हे जरा थोडं कठीण आहे. का कठीण आहे? जनरली रोज आता हेच कितीतरी शब्द म्हणजे येऊन जातात. पण आपण बघितलं यापूर्वीची 2 उत्तरं वहिनींनी अगदी बरोबर दिली होती. त्यामुळे वहिनी 2 उत्तरांची ही लक्ष्मी आता तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. चला सगळी मस्त असं निसर्गाच्या वातावरणात आजचा खेळ आहे. हा सासूबाई खूप मेहनत करता तुम्ही असं सुनबाई सांगत होत्या. हा कॅटरिंगचा व्यवसाय तुम्ही सुरू केला
पूर्वी छोटे छोटे डबे छोटे छोटे असं करत होता, आता एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सगळं. तर मग हे सगळं कसं काय म्हणजे तुम्ही जमवता इतकी वर्ष? तर ती आता सवय पडून गेली. हळूहळू सुरू केलं, सुनबाईला शिकवलं, करत जाता तो तू पण तुझ्याबरोबर मी करू लागते, तो सुरू केलं. सुरू केलं आता. हा? हे खूप रागावता त्यांच्यावर. थोडीशी चिडचिड चालते कोणाची? दोघांची पण. बरं झालं मला कोणी बोललं नव्हतं हे इतका वेळ. हा आत्ता सांगितलं सासूबाईंनी म्हणून बरं झालं, हो की नाही? त्यांच्याबद्दल तक्रार करायची झाली एक तर कोणती करालो? तसं फार काही विशेष नाही आहे, पण त्यांना थोडासा वेळ कमी मिळतो घरात व्यवसायामुळे. म्हणजे भिक्षुकी आहे, परत केटरिंग आहे आणि त्यांना समाजकार्याची पण आवड आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ कमी मिळतो. कुठे? घरी घरी. घरच्यासाठी पण बाहेर कसा जास्त मिळतो? मिळतो तो त्यांचा. थांबा विचारूया काय हो? नाही, बाहेर कामं असतात. एवढी काय कामं करता हो? अरे कामं काय करतात, लक्ष्मी संध्याकाळी द्यावी लागते ना इकडे आणून कुठे? त्यांच्याकडे. तुम्ही काय बसलेलंच असता की काय वाट बघत? तुम्ही दारात उभी असते. दरवाजात उभीच असता. साधारण ही लक्ष्मी किती वाजता घरात येते? 7-7:30ला देतो. 7:00च्या आत घरात. 7च्या आत घरात. वहिनी 7च्या आत घरी येतात म्हणतात. हो, मग तुम्हाला काय दुपारी 3 वाजताच यायला पाहिजेत का घरी? पण 7च्या आत घरी आल्यावर ते संध्याकाळी परत बाहेर पडत नाहीत ना कुठे. मग 7:15ला परत बाहेर? नाही जात नाही ते. अच्छा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे 7ला या आणि 7:10ला बाहेर पडा. नाही, सोबत फॅमिली सोबत अच्छा, बाहेर पडा. तुम्हाला घेऊन बाहेर पडा. अच्छा अच्छा. तुम्ही आलात ना की घरातच थांबता ना, ते नको झालंय. वहिनींना जरा कुठेतरी फिरायला घेऊन जा. कोणाला? हा कोणाला? तुम्हाला कोणाला न्यायला आवडेल? नाही, तिलाच घेऊन जायला आवडेल. गप्पच झाले एकदम वहिनी. होय ना? मग यांनाच घेऊन जा कुठेतरी फिरायला. नक्की. बरं, वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती का? तक्रार अशी नाही, पण ती चिडते हा. पटकन. साध्या साध्या गोष्टी असतील. मगाशी कार्पेट वेळेवर आला नाही, प्रचंड चिडली. म्हणजे मी थोडासा बाहेर पळून आलो जरा, की आता ही काय करते आपल्याला. कार्पेट परत घातला व्यवस्थित, तिला विचारलं मॅच झालाय? हो. मग ठीक आहे, नॉर्मल. मला आत्ता कळलं ते घरात का नसतात. एवढी चिडत नाही मी की ते घरात थांबणार नाहीत. अहो, म्हणजे काय बघा ना, ते म्हणाले मी बाहेरच पळालो मगाशी. बरं, आता वहिनी एक अभिनय करणार आहेत गाण्याचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. वेळ सुरू झाली, बोलायचं. चिंच चे झाड दिसे नजर वृक्षा परी दिसाशी तू तरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड. वहिनी तुम्हाला चिंचेचं झाड म्हणाले. हसताय काय तुम्ही? नाही. अभिनंदन, गाणं बरोबर ओळखलंय. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जी काही चिंचेची आरती केली आहे त्याबद्दल धन्यवाद. वहिनी, हे 1000 रुपयाचं बक्षीस लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरात आलं. धन्यवाद.